कबुतरासंदर्भात एकूणच बैठक पार पडली. काय नेमका निर्णय या संदर्भात झालेला आहे? राज्य सरकार काय उचलतं? माननीय मुख्यमंत्रीजीने अतिशय चांगला निर्णय आजच्या मीटिंगामध्ये सर्वांचे ऐकून दिलेला आहे. निर्णयाच्या अनुसार आता महानगरपालिका स्वतः हायकोर्टामध्ये जाऊन जे आज माननीय मुख्यमंत्रीजीने निर्देश दिले त्यांची अनुपालनानुसार एक महानगरपालिका स्वतः आता रेस्ट्रिक्टेड फीडिंग उद्यापासून सुरू करणार आहे. 2 महानगरपालिका जोपर्यंत हासाठी काय निर्णय होत नाही तोपर्यंत तिथेच कबूतरखाना सुरू राहावे, कबूतरखाना मारू नये यासाठी हायकोर्टामध्ये प्रतिवेदन करणार आहे. 3 यामध्ये जे कमिटीच्या गठीत करायचं आहे महाराष्ट्र महानगरपालिकाच्या ॲफिडेविटमध्ये लिहिला होता ते कमिटीच्या गठीत होणार आहे. 4 सर्वात इम्पॉर्टंट पाणीची तिकट केला होता ते पाणी परत जोडणार आहे. जे आपण बंद केले होते कबूतरखाने वरतून ते काढणार आहे. मी हृदयापासून सर्व हिंदू समाजातर्फे, जैन समाजातर्फे, अहिंसक समाजातर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानतो की त्याने अतिशय लोकांची भावना समजून एक निर्णय दिलेला आहे. या निर्णयानंतर आजपासून कबूतरखान्यामध्ये रेस्ट्रिक्टेड फिडिंग जे काय साफसफाईची जे टाटाने एक मशीन काढली ते सर्व मशीनचा उपयोग करून कोणाने काय त्रास होऊ नये असा काम आजपासून सुरू होणार आहे. गिरीश महाजनजी जे महाजनम संस्थाचे होते त्याने प्रतिनिधी केला होता ते 2 मिनिट बोलणार आहे. नमस्कार. आम्ही मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा मनापासून धन्यवाद म्हणतो, कारण काय त्यांनी लोकांची भावना आणि आपली 100 वर्षापूर्वीची पुराणी परंपरा हे दोघांची भावना लक्षात घेऊन निर्देश दिले आहेत. जे आदरणीय लोढा साहेबांनी सांगितले त्या निर्देशप्रमाणे आणि आदरणीय कोर्टाचा मान घेऊन आणि एक पण कबूतर यापुढे मरू नये त्याची काळजी सरकार, समाज आणि प्रशासन तिघं मिळून घेतील असा आम्हाला संतोषकारक आज जबाब मिळाला आहे. फार धन्यवाद. सर, तुम्ही पर्यायी जागा ज्या आहेत त्या मुंबई महापालिकेला पत्र देऊन कळवले होते, त्याबाबत काही चर्चा? ते पर्यायी जागे न होता ते जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत एकही कबूतर मरू नये म्हणून मी सुझाव दिला होता की ते रेसकोर्स वगैरे सुरू करावा. आता हा निर्णय झाला तो तिथे कबूतरखाने सुरू होणार, पर्यायची जागा पाडणार ते ॲडिशनल जागा म्हणून होऊ शकतं. तर पण आरोग्याच्या दृष्टीनं कुठेतरी हानिकारक आहे अशा प्रकारचे अहवाल देखील पाहायला मिळतात. बरोबर आहे, पण त्यासाठी सर्व आता ॲडिशनल जे काही प्रिकॉशन घ्यायचे असेल ते रेस्ट्रिक्टेड फीडिंग, क्लीनलीनेस, ते मशीन म्हणून करायच्या लोकांच्या कमी त्यामध्ये उपयोग, हा सर्व फीडिंग सर्व ॲडिशनल जे काही कमिटी सांगणार आहे जे काही गरज आहे ते सर्व आता आजपासून आम्ही सुरू करणार आहे. पण ते महानगरपालिका स्वतः सुरू करणार. या सगळ्या गोष्टी कोणामार्फत राबवल्या जाणार आहे? महानगरपालिका करणार आहे की जे कबूतरखाने चालवणारी मंडळी? महानगरपालिका, कबूतरखान्याचे लोक महानगरपालिकाचे सहकार महानगरपालिकाच्या निर्णयानुसार करणार आहे, पण सर्व ते एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी महानगरपालिका राहणार. सर, हिंदी के बारे में बहुत महत्वपूर्ण बैठक आज हुई है, तो उसमें क्या निर्णय हुआ है और क्या समाधान कारक ये सारी प्रक्रिया रही? अतिशय समाधान कारक. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने समाज की, लोगों की भावना, पुरानी परंपरा को समझते हुए बहुत समयोचित निर्णय दिया है जो इतिहास के अंदर एक कायम बनेगा. जहां कबूतरों को अनाज डालने से यदि कोई हेल्थ की प्रॉब्लम होती है तो उसके बारे में लेटेस्ट मशीनरी का और रेस्ट्रिक्टेड यूज़ का और रेस्ट्रिक्टेड उस जगह को साफ सफाई का, ये सारे नियम पाले जाएं, पर उसके साथ में एक भी कबूतर मरना नहीं चाहिए ऐसा आदेश माननीय मुख्यमंत्री जी ने महानगर पालिका को दिया है. और आज से ही कबूतरों खानों को ओपन करके वहाँ पे महानगर पालिका की तरफ से फीडिंग का काम शुरू हो जाएगा. हेल्थ इश्यूज को लेकर काफी लोगों की समस्याएं थी. कुछ डॉक्टरों का भी कहना था कि कबूतर जो है वो स्वास्थ्य के लिए हानिकारक है, तो इसी वजह से ये निर्णय लिया गया था. तो इसके बारे में क्या पर्याय यहाँ पर निकला? माननीय मुख्यमंत्री जी ने आदेश दिया है कि लोगों के जीवन को अटमोस्ट इम्पोर्टेंस ध्यान में रखते हुए उसके बारे में जो कुछ प्रिकॉशंस लेने हैं वो सारे प्रिकॉशंस लेते हुए कबूतरों की फीडिंग करनी जाए. लोगों
उनके जीवन का महत्व सबसे बड़ा है, पर साथ में कबूतर भी नहीं मरना चाहिए, इसका बैलेंस करने का आदेश मैंने महानगर पालिका को दिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।